नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे. संपूर्ण किचनची टूर करून देणार आहे. आपल्या घरात किचन ही अशी जागा आहे जिथे दिवसातील बराच वेळ जातो. त्यामुळे किचन स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित असण्यासोबतच प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवलेली असेल तर काम करणंसुद्धा सोपं होतं. माझं किचन फार मोठं नाही, पण उपलब्ध जागेचा योग्य वापर करून मी ते व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे भांडी, मसाल्यांचे डबे, किराणा सामान आणि रोजच्या वापरातील वस्तू मी कशा पद्धतीने ठेवते हे दाखवणार आहे. तसंच किचनमध्ये स्टोरेज कसं केलं आहे, वस्तू कशा व्यवस्थित मांडल्या आहेत आणि छोट्या जागेत किचन सुंदर कसं दिसेल याची एक छोटीशी झलक तुम्हाला या टूरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया मग माझं किचन कसं आहे. तर हे आहे माझं किचन. पॅरलर किचन आहे, म्हणजे 2 ओटे आहेत. एक मेन ओटा आणि एक सर्व्हिस ओटा आहे. जो मेन ओटा आहे त्याच्यावरती सुद्धा स्टोरेज केलेला आहे आणि सर्व्हिस ओट्याच्या वरती सुद्धा स्टोरेज केलेला आहे. सर्व्हिस ओट्याच्या साईडलाच ड्राय बाल्कनी आहे. तिथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तर आधी आपण सर्व्हिस ओट्याच्या साईडचं स्टोरेज बघूया आणि नंतर मग मेन ओट्याच्या साईडचं बघूया. तर इथे फ्रीज आहे आणि फ्रीजच्या साईडलाच असे स्टोरेज केलेले आहे. वरती लाफ्ट केलेले आहेत. त्याच्यात न लागणारी भांडी, म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदाच लागतात, मोठी पातेली किंवा मग एक्स्ट्राचे प्लेट, वाटी, ताट हे वरती ठेवून दिलेलं आहे. त्याच्या खाली असे 2 सेक्शन केलेले आहेत. सेक्शनच्या खाली थोडीशी मग पट्टी बनवलेली आहे आणि ओट्याच्या खाली सुद्धा स्टोरेज केलेला आहे. आता वरती जे स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये बघूया. तर वरच्या कप्प्यात काही काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. काचेच्या बरण्या मला खूप आवडतात. ह्या जामच्या बरण्या आहेत, फक्त त्याच्या झाकणांना मी पेंट केलेला आहे. तर या बरण्यांमध्ये मी कडधान्य ठेवलेले आहेत बऱ्यापैकी. ते समोर दिसले की भिजवले जातात, म्हणून मग त्यात कडधान्य भरून ठेवलेले आहेत थोडे थोडे. आणि थोडासा रेग्युलर वापराचा मसालासुद्धा ठेवलेला आहे. आता त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये स्टीलचे डबे ठेवलेत. त्याच्यामध्ये तांदूळ, पोहे, शेंगदाणे आणि साठवणीचा मसाला ठेवलेला आहे. माझ्याकडे जास्त तर काचेच्या बरण्या आणि स्टीलचे डबे आहेत. प्लास्टिकचे डबे खूप कमी आहेत. तर असा आहे हा पहिला सेक्शन. आता याच्या साईडला जो दुसरा सेक्शन आहे त्याच्यामध्ये बघूया काय ठेवलेलं आहे. तर याच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये सगळ्यात वरचा कप्पा जो आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं मिक्सरचे जार आहेत किंवा चॉपर आहे आणि बाजूलाच जिमसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रोटीन पावडर, ओट्स, पीनट बटर हे सगळं ठेवलेलं आहे. आता याच्या खालच्या कप्प्यामध्ये छोटे स्टीलचे डबे आहेत. त्याच्यामध्ये मी रोज लागणाऱ्या डाळी, मसूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ असं भरून ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन सापडतं आणि प्रत्येक वेळी मोठ्या डब्यातून काढायचं म्हटलं की अवघड जातं, म्हणून छोट्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तर असे हे दोन्ही सेक्शन व्यवस्थित ऑर्गनाईज केलेले आहेत. आता या कप्प्यांच्या खाली छोटा एक शेल्फ बनवलेला आहे. त्याच्यावर मी छोट्या अशा काचेच्या बरण्या ठेवल्यात, ज्याच्यामध्ये हळद, मेथीदाणे, धने असं ठेवलेलं आहे, वेलची, खसखस आणि याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा मोहरी, जिरं, ओवा या लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. मी म्हटलं होतं की माझ्याकडे जास्त काचेच्या बरण्या आहेत, मला ते खूप आवडतात. आपण काही बाहेरून विकत आणलं आणि काचेची बरणी असेल तर ती मी फेकत नाही, त्याचं स्टिकर काढून धुवून स्वच्छ वापरते. प्लास्टिकची बरणी असेल तर फेकून देते. तर आता त्याच्या खाली आहे सर्व्हिस ओटा आणि सर्व्हिस ओट्यावरती मिक्सर ठेवलेला आहे आणि त्याच्याच साईडला ओटी जी आहे, केक ऑर्डर असतात, केक वगैरे बेक करते याच्यासाठी मी ओटी जी ओट्यावरच ठेवला आहे. आता त्याच्या खाली असं स्टोरेज केलेलं आहे बघा. आणि इथे एक साईडला एअर फ्रायर ठेवला आहे आणि इथे काही डबे आहेत. तर त्याच्यामध्ये साखर किंवा मग पापड, कुरडई
एक्स्ट्राच्या त्यात डाळी आहेत त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ज्वारी, गहू हे पिठाचे डबे असतात. आणि या कप्प्याच्या बाजूलाच जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा किंवा मग चिप्स, उपवासाचे पापड हे असं डब्यांमध्ये ठेवलेलं आहे. तर आता हा सेक्शनसुद्धा झालेला आहे. तर असा आहे हा सर्व्हिस ओट्याकडचा सेक्शन. आणि व्यवस्थित तो मी ऑर्गनाईज केलेला आहे. जास्त पसारा केलेला नाही, मोजकंच सामान ठेवलेलं आहे. फ्लॅट सिस्टममध्ये आजकाल किचन छोटेच असतात, त्यामुळं जागेचा पुरेपूर वापर करून सामान ऑर्गनाईज करावं लागतं. आता सर्व्हिस ओट्याच्या बाजूलाच ड्राय बाल्कनी आहे, जिथे मी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. ड्राय बाल्कनी ओपन आहे, त्याच्यामुळं खूप धूळ येत असते. किचन सारखं साफ करावं लागतं. आता थोडं पावसाळा आहे म्हणून धूळ कमी येते, पण उन्हाळ्यात खूप जास्त धूळ येते. आणि बघा, ड्राय टेरेसमधून मस्त असा बाहेरचा व्ह्यू दिसतो. आता ड्राय टेरेसच्या बाजूला इथे मी कांदे लसूणचं स्टँड ठेवलेलं आहे. आणि आता आपण मेन ओट्याकडच्या साईडचं स्टोरेज बघूया. मेन ओट्याकडच्या साईडला सुद्धा थोडंफार सेमच स्टोरेज आहे, फक्त इकडे वॉटर फिल्टर, चिमणी ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे स्टोरेज थोडंसं कमी झालेलं आहे. तर हे मेन ओट्याकडचं स्टोरेज आहे. इथे साईडला विंडो आहे किचनला, आणि सिंक आहे, आणि त्याच्याच बाजूला गॅस शेगडी आहे. खाली ट्रॉल्या आहेत. तर ही आहे विंडो किचनची, आणि त्याच्याच बाजूला इथे वॉटर फिल्टर बसवला आहे. त्याच्या बाजूला जो छोटा सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी केकसाठी लागणाऱ्या गोष्टी ठेवल्यात, थोड्याफार कलर, इसेन्स, कोको पावडर वगैरे. आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये मुलांच्या वॉटर बॉटल किंवा शेकर असतात. आता हा जो वरचा सेक्शन दिसतोय तिथं सुद्धा केकचंच सामान आहे. केकचे टीन, टर्न टेबल, केकसाठी लागणाऱ्या या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याच्या खालीच चिमणी बसवलेली आहे. आता चिमणीच्या साईडचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की तेलाची केटली, चहा पावडरचे डबे, साखरेचा डबा, आणि थोडंफार मसाले आहेत रेग्युलरचे, याचे डबे आहेत. आणि त्याच्याच खाली आहे गॅस शेगडी. ओट्यावर जास्त काही सामान ठेवत नाही मी, फक्त एक खलबत्ता आणि मिठाची बरणी असते. गॅस शेगडीच्या थोडंसं बाजूला आहे किचन सिंक, आणि सिंकच्या थोडंसं वरती मी एक शेल्फ बसवून घेतला आहे, जिथे की भांड्यांचं साबण, स्क्रब, हँडवॉश अशा गोष्टी ठेवते. आता या ओट्याच्या खाली ट्रॉल्या बनवलेल्या आहेत, आणि ट्रॉल्यांमध्ये रोजच्या वापरात लागणारी भांडी कुंडी ठेवलेली आहेत. ग्लास, वाटी, प्लेट्स, ताट हे सगळं ठेवलेलं आहे. त्याच्या साईडचा जो सेक्शन आहे तर तिथे आहे गॅस सिलेंडर, आणि इथे एक पापडचा डबा ठेवला आहे. मुलांना रोज थोडंफार खायला लागतं काहीतरी, पटकन पापड फ्राय करतायत म्हणून मग पापडचा डबा ठेवला आहे. आणि एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत थोड्याफार एका टोपलीमध्ये ठेवल्यात. आणि सिंकच्या खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये भांड्यांसाठी लागणारे एक्स्ट्राचे साबण किंवा मग कपडे धुण्याची पावडर, स्क्रबर हे ठेवलेलं आहे. तर हे आहे मेन ओट्याकडच्या साईडचं स्टोरेज. तर असं आहे हे माझं छोटंसं किचन, पण वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि खूप जास्त पसारा केलेला नाही, मोजक्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं अगदी सुटसुटीत वाटतं. तर हे आहे असं माझं किचन, जिथे मी माझ्या आवडीनुसार सुंदर, सुबक, व्यवस्थित मांडणी केलेली आहे वस्तूंची. किचन छोटं असं वा मोठं, व्यवस्थित वस्तू ठेवल्या तर ते अगदी सुंदर, सुबक वाटतं.